थांबा 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 डॉक्टर हे बघा, थांबा थांबा, हे बघा, तुम्हा सगळ्यांना मी तपासून जाणार आहे. औषध गोळ्या दिल्याशिवाय मी इथून जाणारच नाही आहे. सगळ्यांना तपासणार आहे. बसा 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 बरं जागेवर आता. बसा बसा. हां हां. डॉक्टर हां, कसा आहेस कैलाश? परत म्हणायचं डॉक्टर. अरे असं काय बोलतोय? अहो आज तिसरी आली वाटेला, घरचं ना दारचं कुणी बी जवळ करीना. धीर सोडून कसं चालेल? हां, अहो डॉक्टर, तो गोळ्या खाऊन बी कंटाळा आलाय. आणि किती किती वत बघायचंय. हे बघ, तुला आता माझ्या आधाराची गरज लागणार नाही. म्हणजे फक्त एक आठवडा. पुढच्या शनिवारी मी तुला घेऊन जाणार आहे. कुठं? कुष्ठरोग आधार केंद्राशी माझं बोलणं झालं आहे. तिथं अगदी खडखडीत बरा होईपर्यंत तुझी मी सोय केलेली आहे. आणि बरा झाल्यानंतर तिथंच तुला कामही मिळणार आहे. डॉक्टर किती करता हो तुम्ही माझ्यासाठी? अरे मी काय करतोय? सारं काही ते आधार केंद्र करतो. सगळ्या भावंडांनी घरा बाहेर काढला, पण सरपंच मला सगळा भाव घातला. डॉक्टर आम्ही काय बोलू? काही बोलू नकोस. हां, धीरानं लढत राहा. आजाराला हरवायचं ना तुला. व डॉक्टर. हां, जे बात. चल आज आता. हां बाबा, कसे आहात? ठीक आहे, जरा धाप लागते. बर, तपासू आपण. दीर्घ श्वास घ्या, सोडा. घ्या श्वास पुन्हा, सोडा. बाबा, खोकला येतोय का? अधूनमधून येतं. बर, मोठा आकारा. हां ठीक आहे, काळजी करायची काही गरज नाही. हे बघ, या गोळ्या घ्या आणि हे औषध 5 दिवस दिवसातून 2 वेळा घ्यायचं, सकाळ आणि संध्याकाळ. हां, बरं वाटेल तुम्हाला. बाबा हे घ्या ना. नाही नाही, माफ करा. घ्या ना. त्यांना द्या, त्यांना त्याची खरी गरज आहे. अरे हे भिक्षुकरी तर वाटत नाही. डॉक्टर येडा आहे तो. हां, कसे आहात आजोबा? हां ठीक आहे. बरं, औषध गोळ्या घेताय ना? हा घेतो, रोज घेतो. बरं, जेवण झालंय का? हो आत्ताच झालं. बरं, जरा तपासू आपण. हां, बरं बरं. हां ठीक आहे, काही काळजी करायची गरज नाही. बरं बरं. हां, नियमित वेळेवर जेवण घेत जा. घेऊन घे. हां, बरं, चला येतो. बरं. मावशी, ए मावशी. आलास पोरा? हो, कसं वाटतंय आता? बरं वाटते, पण उठून बसायची हिंमत होत नाही. ताप तर नाही आहे तुला? अशक्तपणामुळे तुला बसवत नाही. तुम्ही दिलेल्या गोळ्या घेतल्या डॉक्टर? गोळ्या घेतल्या असतील, पण पोटात पुढे चालण्यात जायला नको. परवा तुम्ही दिलेला बिस्किटचा पुडा आणि या संध्यानं बी थोडं थोडं दिलं होतं खायसाठी. बरं, ते ठीक आहे, पण तुला आता तापाच्या गोळीची आवश्यकता नाही. हे बघ, हे औषध घे. हां, दिवसातून 2दा. हां,
आणि हा बिस्किटचा पुडा. माझा अंदाज चुकला तर दिवसातून 2 वेळा. हो, दिवसातून 2 वेळा घ्यायचं, सकाळ आणि संध्याकाळ. पण त्यापूर्वी पुरेसं अन्न पोटात गेलं पाहिजे बरं का. हो हो हाय थोडं खासाठी. आराम करा आता. हं? बाबा. ओ डॉक्टर, गुड इव्हिनिंग डॉक्टर. गुड इव्हिनिंग. बाबा काही त्रास? आय थिंक आय मे हॅव सम प्रॉब्लेम विथ माय राईट आय. हं? व्हॉट हॅपन डॉक्टर? नथिंग. पाहतो तपासून. तपासा तपासा. मोतीबिंदू आहे बाबा, ऑपरेशन करावं लागेल. Cataract again. I had cataract operation on my left eye in Ruby Hospital in 1999. हं? But पण बाबा, तुम्ही इथं काय करताय? मी इथे रोजच येतो 2 तास. पण का? तुम्ही तर मला चांगले शिकलेले वाटता. शिकलेले. बाबा, तुम्ही माझी थट्टा तर करत नाही आहेत ना? हो नो डॉक्टर, वाय वुड आय? सॉरी इफ आय हर्ट यू. हर्ट असं नाही आहे, पण मला हे कळत नाही आहे की तुम्ही इथं असं. कळून घेऊन तरी काय करणार डॉक्टर? नाही, पण तरीही तुमचं इथे येण्याचं कारण. चला आपण तिकडे बसूयात, नाहीतर हे सगळे माझ्यासोबत तुम्हालाही वेडं समजतील. या. वेल डॉक्टर, आय एम मेकॅनिकल इंजिनियर. मी एका कंपनीमध्ये सिनियर मशीन ऑपरेटर होतो. बरं. मग हे एका नवीन ऑपरेटरला शिकवित असताना पाय मशीनमध्ये अडकला आणि कोबडे हातात आल्या. कंपनीने हॉस्पिटलचा सर्व खर्च करून वरून काही पैसे दिले आणि घरी बसवले. लंगड्या बैलाला कोण ठेवील ना. पण मग त्या पैशातून स्वतःचं वर्कशॉप काढलं, एक छानसं घर घेतलं. मुलगा मेकॅनिकल इंजिनियर आहे माझा. वा. त्याने एक छोटीशी कंपनी सुरू केली. पण बाबा, मग तुम्ही इथं कसे? नशिबाचे भोग. मुलाने व्यवसाय वाढवायचा म्हणून कंपनी आणि घर विकलं. म्हटलं विकू देत, पोराची भरभराट होते. पण ते सगळं विकून मिळालेला पैसा घेऊन तो निघून गेला जपानला. आणि आम्ही दोघं इथं उरलो जपानी बाहुल्या बनून. बाबा, पण तुमच्याकडे स्किल आहे. लाथ माराल तिथं पाणी काढाल तुम्ही. लाथ कशी आणि कुठे मारू सांगा ना. आय मीन बाबा, तुम्हाला अजूनही कोणीही नोकरी देईल, कारण या क्षेत्रातला तुमचा अनुभव मोठा आहे. होय, तसा आहेच मी कामाला एका वर्कशॉपमध्ये. 7,000 रुपये पगार मिळतो मला. पण बाबा, पण तरीही तुम्ही इथं कसे? मुलगा गेल्यावर एका चाळीमध्ये मी पत्र्याचं शेड घेतलं. तिथे
मी आणि माझी बायको आम्ही दोघं राहतो. तिला पॅरालिसिस आहे, जागची हलूही शकत नाही ती. मी 10 ते 5 त्या वर्कशॉपमध्ये काम करतो आणि 5 ते 7 इथे बसतो आणि मग घरी जाऊन तिघांचा स्वयंपाक करतो. तिघांचा स्वयंपाक? बाबा, आत्ताच जर तुम्ही म्हणालात घरी तुम्ही दोघेच आहात म्हणून. माझ्या लहानपणीच माझी आई गेली. मग माझ्या जिवलग मित्राच्या आईने त्याच्याबरोबर माझाही सांभाळ केला. 2 वर्षापूर्वी तो माझा मित्रही गेला हार्ट अटॅकने. मग त्याच्या 92 वर्षाच्या आईला मी घेऊन आलो माझ्या पत्र्याच्या शेडमध्ये. ती कुठे गेली असती ना. या बाबचे स्वतःचे सर्व हाल. बायको अपंग, घर धड नाही, स्वतःला पाय नाही. जे घर होतं ते मुलाला विकलं. त्यात मित्राच्या म्हाताऱ्या आईला सांभाळतोय. बाबा, मुलानं तुम्हाला रस्त्यावर आणलं. तुम्हाला राग येत नाही त्याचा? डॉक्टर, अहो ते त्याच्यासाठीच कमावलं होतं, घेतलं त्यानं. काय चुकलं त्याचं त्यात? घेण्याची पद्धत चुकली बाबा. सारं ओरबाडून घेतले त्यानं. अहो डॉक्टर, आपले पूर्वज माकड होते. शेपूट गेलं पण ओरबाडून घेण्याची सवय नाही गेली त्यांची. बाबा, मला कळलं. 7,000 रुपये तुम्हाला तिघांचं भागत नाही म्हणून तुम्ही इथे येता, बरोबर? नो, यू आर रॉंग डॉक्टर. तसं 7,000त मॅनेज करतोच मी सगळं. पण ती म्हातारी आई आहे ना मित्राची, तिला डायबिटीस आणि ब्लड प्रेशरच्या गोळ्या चालू आहे. त्या मात्र या 7,000त मॅनेज होत नाही. मग मी रोज इथं येतो 2 तास. कुणी अन्न दिलं तर मी स्वीकारित नाही, पण पैसे दिले तर मात्र मी घेतो. तिच्या महिन्याभराच्या औषध आणि गोळ्या एका ओळखीच्या मेडिकल स्टोअरमधून आधीच आणून घेतो आणि रोज इथे 2 तासात जे पैसे जमा होतात ते रोजच्या रोज त्याला नेऊन देतो. बाबाला स्वतःचा मुलगा सोडून गेला आणि हा बसलाय दुसऱ्याच्या आईला सांभाळत. बाबा, तुम्ही दुसऱ्याच्या आईसाठी इथं पैसे मागायला येता? दुसऱ्याची? अहो, माझ्या लहानपणी खूप केलंय तिनं माझं. आता माझी पाळी आहे इतकंच. मी त्या दोघींनाही सांगितलंय 5 ते 7 मला आणखी एक काम मिळालंय म्हणून. पण बाबा, त्यांना जर कळलं की तुम्ही इथे भीक मागता तर? कळेलच कसं? अहो, त्या दोघी अंथरुणात पडून इकडच्या कुशून तिकडे वळता येत नाही त्यांना मी केल्याशिवाय. मग येतीलच कशा त्या? द्या टाळी. बाबा, तुमच्या आईसाठी डायबिटीज आणि ब्लड प्रेशरच्या गोळ्या कायमस्वरूपी माझ्याकडून दिल्या तर तुम्हाला इथं असं भीक मागावं लागणार नाही, राईट? नो नो डॉक्टर, तुम्ही भिकाऱ्यांसाठी काम करता. तुम्ही तिला गोळ्या देणार म्हणजे एका अर्थी तीही भिकारीच ठरेल ना. नाही, मी आहे अजून समर्थ, तिचा मुलगा म्हणून. मला कोणी भिकारी म्हटलं तर चालेल, पण तिला नाही. ओके, येऊ मी डॉक्टर आता? घरी जाऊन तिघांचा स्वयंपाक करायचा आहे. बाबा, भिकाऱ्यांचा डॉक्टर म्हणून नाही, तुमचा मुलगा समजून घ्या ना आजीसाठी औषधं. डॉक्टर, आता या नात्यात मला अडकवू नका. एक गेलाय सोडून. आज मला आशेला लावून उद्या तुम्ही सोडून गेलात तर मी काय करू?
आता सहन करण्याची ताकद नाही राहिली या वयात. बाबा वेदनेला अंत नाही, पण मला ही खंत नाही. आसवांना वाट द्याया आणि मला उसंत नाही. बाबा काळजी घे बेटा, स्वतःची काळजी घे. बाबा दुःख वंचितांचे कवटाळले हृदयाशी, दुःख वंचितांचे कवटाळले हृदयाशी, अवलियाचे जुळले नाते माणसांशी, अवलियाचे जुळले नाते माणसांशी. देह बेसहारा